श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा विषय खूपच खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत कलश स्थापनेतील नारळाबद्दल. कलशावर ठेवलेल्या नारळाने जर काही खास संकेत दिले तर समजून जा की साक्षात महालक्ष्मीचा वास तुमच्या घरात आहे. कलशातील नारळ उभा फुटल्यास, नारळ आपोआप तडकल्यास, नारळ आतून खराब निघाल्यास, नारळाला कोंब फुटल्यास, या सर्व गोष्टीचे नेमके अर्थ काय असतात? देवी लक्ष्मी आपल्याला कोणते संकेत देत असते आणि अशा संकेतानंतर आपल्या घरात कोणकोणत्या शुभ घटना घडू शकतात? तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावशाली श्रीफळाचे उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. मैत्रिणींनो, कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रामध्ये सांगितलं जातं की विना कलश स्थापना देवघर देखील नसावे. म्हणजेच कलशाशिवाय पूजेला पूर्णत्व येत नाही. महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते आणि प्रत्येक धार्मिक पूजेमध्येही कलश स्थापना केली जाते. तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त आहे. लक्ष्मी, गणपती, विष्णू यांचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय मानलं जातं. म्हणूनच कोणतीही पूजा ही नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. मैत्रिणींनो, अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर नारळ स्थापन केलेलं असतं आणि अनेकदा असं होतं की या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे त्याला कोंब फुटतो आणि काही वेळा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रूप उगवायला सुरुवात होते. देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याकडे सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचे चिन्ह म्हणून पाहिले जाते. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. मैत्रिणींनो, नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं जातं. शास्त्रानुसार नारळाला श्रीफळ म्हटलं जातं, म्हणजेच श्री लक्ष्मीचं फळ. नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानलं जातं. म्हणूनच नारळ पूजा, यज्ञ, हवन, प्रसाद या सर्व ठिकाणी वापरला जातो. नारळ फोडणे ही शुभतेचे प्रतीक आहे. त्याचा अर्थ असा की आपण आपला अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहोत. म्हणूनच कोणत्याही शुभ कामाच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो. आता मैत्रिणींनो, कलशातील नारळाबद्दलचे काही खास संकेत पाहूया. पहिला संकेत म्हणजे नारळ उभा फुटणे. नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला असं म्हटलं जातं. अनेक नारळ फोडल्यानंतर एखादंच नारळ उभा फुटतो, म्हणून तो शुभ संकेत मानला जातो. दुसरा संकेत म्हणजे नारळ आपोआप तडकणे. मैत्रिणींनो, जर नारळ आपोआप तडकला तर समजून घ्या की घरावर येणारे संकट नारळाने स्वतःवर घेतलेले असते, म्हणून तो स्वतः तडकतो. त्यामुळे हा संकेत अत्यंत शुभ मानला जातो की तुमच्या घरावर आलेले संकट टळले आहे. तिसरा संकेत म्हणजे नारळ खराब निघणे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असं नाही. उलट नारळ खराब होणे शुभ मानलं जातं. आपल्या भाषेत त्याला नारळ पावला असं म्हटलं जातं. अनेक लोकांना वाटतं खोबरे खायला मिळाले नाही, पैसे वाया गेले. पण असं वाटू नये, कारण तो नारळ तुमच्यावर येणारे दोष, संकट किंवा नकारात्मकता स्वतःवर घेतो असंही मानलं जातं. म्हणूनच नारळ खराब निघाल्यावर लोक दुसरा नारळ फोडतात आणि आनंदाने पूजेला पुढे ठेवतात. चौथा संकेत म्हणजे नारळाला कोंब फुटणे. देवघरातील किंवा कलशावरील नारळाला कोंब फुटला तर समजून जा की देवी शक्तीचा वास आहे. आपल्या कुलदेवीची आपल्यावर खूप कृपा आहे आणि हा संकेत भविष्यात आर्थिक स्थिती सुधारण्याचा, प्रगतीचा, सुख समृद्धी वाढण्याचा मानला जातो. म्हणूनच घरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश स्थापना करणे अतिशय शुभ मानले जाते. मैत्रिणींनो, आता लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय पाहूया. पहिला उपाय, गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा. किमान 11 मंगळवार हा उपाय नक्की करावा. त्यासोबत हनुमान चालीसा वाचत राहा. हळूहळू गरिबीचे बंधन कमी होईल.
आणि घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा उपाय, पाण्याचा नारळ एखाद्यावरून 21 वेळा उतरवून मंदिरात जाळतात असंही अनेक ठिकाणी सांगितलं जातं. हे उपाय विशेषतः अडचणी, नकारात्मकता, सतत येणारे त्रास यासाठी केला जातो. तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करू शकता. यामुळे मन शांत होतं, घरातील वातावरण हलकं होतं आणि संकट कमी होतात असं मानलं जातं. तिसरा उपाय, लघु नारळाचा. मंडळी, लघु नारळ हे इतर नारळापेक्षा थोडे लहान असतात. पूजन सामग्रीच्या दुकानात हे सहज मिळतात. एका चौरंगावर 5 लघु नारळ स्थापित करावेत. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा आणि 27 वेळा ओम श्री रीम श्री या मंत्राचा जप करावा. त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. हा उपाय धनलाभासाठी आणि लक्ष्मीकृपेसाठी प्रभावी मानला जातो. मैत्रिणींनो, शेवटी देवघरातील आणखीन काही दैवी संकेत सांगते. आपण देवघरामध्ये रोज पूजा करतो आणि देवतेला वाहिलेलं फूल जर अचानक खाली पडलं तर तो शुभ संकेत मानला जातो की देवी शक्ती तुमच्या घरात आहे. तसेच कधीकधी अगरबत्ती लावलेली नसतानाही अचानक घरात अगरबत्तीचा धूपाचा सुगंध येतो. हा सुद्धा एक दैवी संकेत मानला जातो. अशा वेळी मन स्वच्छ ठेवा, सेवा करा, भक्ती करा. कोणाची निंदा करू नका, कारण देव परीक्षा बघतो पण साथ कधीच सोडत नाही. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला आणखीन एक खूप महत्त्वाचे आणि अनुभवातून आलेले संकेत सांगणार आहे, जे अनेक भक्तांच्या घरात प्रत्यक्ष घडलेले आहेत. आणि हे संकेत दिसले की समजून जा, माता लक्ष्मी आणि दैवी शक्ती तुमच्या घराकडे लक्ष देत आहेत. पहिला संकेत, पूजा करत असताना दिवा अचानक तेजस्वी होणे. म्हणजे तुम्ही दिवा लावला आणि काही वेळाने तो दिवा अचानक जास्त उजेड देऊ लागला किंवा त्याची ज्योत स्थिर होऊन उंच झाली तर हा खूप शुभ संकेत मानला जातो. कारण दिव्याची ज्योत ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. ज्योत स्थिर असेल तर घरात स्थिरता येते आणि ज्योत उंच झाली तर समजून जा की तुमच्या घरात प्रगतीचे मार्ग उघडत आहेत. दुसरा संकेत, देवघरात अचानक शांतता वाटणे. मैत्रिणींनो, अनेकदा असं होतं की आपण देवघरात बसतो आणि अचानक मनावरचं ओझं हलकं होतं. मन शांत होतं, डोक्यात साचलेले विचार थांबतात आणि एक वेगळी शांती जाणवते. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे, कारण जिथे दैवी शक्तीचा वास असतो तिथे मनाला शांतता मिळते. म्हणूनच अनेक लोक म्हणतात, देवघरात बसल्यावर मनाला बरं वाटतं. ही भावना म्हणजेच दैवी कृपेचा अनुभव आहे. तिसरा संकेत, देवघरातील वस्तू जागेवरून हलल्यासारखं वाटणे. काही वेळा तुम्हाला असं वाटतं की देवाजवळ ठेवलेली फुलं, हार किंवा नैवेद्याची वाटी जरा हलली आहे किंवा देवासमोर ठेवलेला फूल एका बाजूला सरकला आहे. मैत्रिणींनो, याला घाबरायचं नाही, कारण अनेक भक्तांच्या अनुभवात हे आलेलं आहे. हा संकेत म्हणजे देवतेची उपस्थिती मानली जाते. विशेषतः तुम्ही यावेळी मनापासून प्रार्थना करत असाल तर असे संकेत येतात. चौथा संकेत, घरात पैशाची अडचण असतानाही अचानक कुठून तरी मदत मिळणे. मैत्रिणींनो, हे सर्वात मोठ्या लक्ष्मीचं लक्षण आहे. कधी कधी घरात परिस्थिती खूप कठीण होते, पैसे थांबलेले असतात, खर्च वाढलेला असतो आणि अचानक कुठून तरी मदत मिळते. एखादं अडकलेलं काम होतं, एखादी रक्कम परत मिळते किंवा कोणी मदत करतो. हे सर्व योगायोग वाटतात, पण अनेक वेळा ही लक्ष्मीची कृपा असते. कारण जिथे वास लक्ष्मी करते तिथे अडचणीच्या काळातही मार्ग निघतो. पाचवा संकेत, स्वप्नामध्ये लक्ष्मी, विष्णू किंवा स्वामी महाराजांचे दर्शन होणे. मैत्रिणींनो, अनेक भक्तांना स्वप्नात कमळ, सोनं, पांढरे फुलं किंवा देवीचे दर्शन होतं. काही जणांना स्वामी महाराज स्वप्नात दिसतात आणि उठल्यावर मन खूप प्रसन्न वाटतं. हा संकेतही शुभ मानला जातो, कारण स्वप्नातून देवता आपल्याला धीर देतात, मार्ग दाखवतात. म्हणून अशा स्वप्नानंतर लगेच सकाळी देवघरात दिवा लावून जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असा नामजप करावा. आता मैत्रीण, लक्ष्मी कृपा टिकवण्यासाठी काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते. पहिली गोष्ट, देवघर स्वच्छ ठेवा. रोज देवघरातला दिवा, अगरबत्ती आणि थोडं पाणी तरी अर्पण करा. दुसरी गोष्ट, घरात भांडणं, कटू शब्द आणि नकारात्मक बोलणं कमी करा, कारण लक्ष्मी ही शांती आणि पवित्रतेत वास करते. तिसरी गोष्ट, शक्य असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी गायला चारा द्या किंवा एखाद्याला अन्नदान करा, कारण दान हे लक्ष्मीचं मुख्य लक्षण आहे
आणि एक अत्यंत सोपा उपाय सांगते, जो अनेकांनी करून अनुभव घेतलेला आहे. शुक्रवारी सकाळी एक नारळ घ्या, त्यावर थोडा हळदी कुंकू लावा आणि लाल धागा बांधा. मग तो नारळ देवघरात माता लक्ष्मीसमोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा की माता, माझ्या घरात सुख समृद्धी टिकू दे, माझ्या घरात पैसा थांबू दे आणि माझ्या घरातून दारिद्र्य दूर कर. ही प्रार्थना करून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. त्यानंतर तो नारळ तिजोरीत ठेवा, धान्याच्या डब्यात ठेवा. हा उपाय धनवृद्धीसाठी खूप शुभ मानला जातो. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, देव घरात वास करतो, पण देव तिथेच जास्त टिकतो जिथे मन स्वच्छ असतं, जिथे श्रद्धा असते, जिथे सेवा असते. आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा जेव्हा नारळाचे शुभ संकेत पाहाल तेव्हा घाबरू नका, उलट आनंद करा. कारण हे संकेत तुमचं घर योग्य मार्गावर आहे, तुमच्या घरात सकारात्मकता आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर आहे असं सांगतात. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलशातील नारळाचे संकेत, उभा नारळ फुटणे, नारळ आपोआप तडकणे, नारळ खराब निघणे, नारळाला कोंब फुटणे याचे अर्थ पाहिले. तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावशाली श्रीफळाचे उपायसुद्धा पाहिले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.